Good afternoon, all of you. Today we have discussed the first point, environmental pollution. Okay, first of all, definition. What is meant by environmental pollution? Environmental pollution can be defined as any undesirable change in physical, chemical, or biological characteristics of any components of the environment. काय एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे काय आहे? अनडिझायरेबल चेंज आहे. कसं आहे अनडिझायरेबल चेंज? कशामधील? फिजिकल, केमिकल और बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनी कंपोनंट्स ऑफ दी एन्व्हायरमेंट. ओके, मग त्यामध्ये काय येतं? दॅट इज एअर, वॉटर, सॉइल विच कॅन कॉज हार्मफुल इफेक्ट ऑन व्हॅरियस फॉर्म्स ऑफ लाईफ और प्रॉपर्टी. हे काय करतात? हार्मफुल इफेक्ट करतात. ओके, next, pollution means the term pollution can be defined as influence of any substance causing nuisance, harmful effect and uneasiness to the organisms. Okay, काय term pollution can be defined as influence of any substance causing, मग त्यामध्ये काय? nuisance, harmful effect and uneasiness to the organisms. Okay, then pollutant means any substance causing nuisance or harmful effect. nuisance किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण? harmful effects or uneasiness to the organism. कशाला? organism. then that particular substance may be called as pollutant. Okay, next point, environment. Pollutant has been found to be present widely in the environment. Then pollution has been following numbers of effects on our environment. आता कोणते कोणते बघूयात आपण. बायोमॅग्निफिकेशन डिस्क्राइब्स सिच्युएशन वेअर टॉक्झिन्स म्हणजे सच ॲज हेवी मेटल्स मे पास थ्रू ट्रॉपिक लेवल्स बिकमिंग exponentially more concentrated in the process. आता बायोमॅग्निफिकेशन डिस्क्राइब सिच्युएशन वेअर टॉक्झिन्स त्यामध्ये कोणते म्हणलं? हेवी मेटल्स. ते काय होतात? मे पास थ्रू ट्रॉपिक लेवल. ते कसे असतात? मोर कॉन्सन्ट्रेटेड इन दी प्रोसेस. ओके, नेक्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट आहे नायट्रोजन ऑक्साइड. नेक्स्ट आहे सल्फर डायऑक्साइड. सल्फर डायऑक्साइड अँड नायट्रो ऑक्साइड कॅन कॉज ॲसिड रेन. रेन्स विच लोअर्स दी pH व्हॅल्यू ऑफ सॉइल. ते काय करतात? लोअर दी pH व्हॅल्यू ऑफ दी सॉइल. ओके, देन नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल हेल्थ इन्फॉर्मेशन वर्कर प्रोडक्टिव्हिटी. म्हणजेच काय आहे? अ नंबर ऑफ स्टडीज शोज दॅट पोल्युशन हॅज ॲडव्हर्स इफेक्ट ऑन द प्रोडक्टिव्हिटी ऑफ बोथ इनडोअर अँड आउटडोअर वर्कर्स. ह्यामध्ये कसं स्टडी आहे? शोज पोल्युशन हॅज ॲडव्हर्स इफेक्ट. कसं इफेक्ट दाखवतं रे हा पोल्युशन? ॲडव्हर्स इफेक्ट. कशावरती? प्रोडक्टिव्हिटीवरती. पण कशाच्या? बोथ इनडोअर्स अँड आउटडोअर्स वर्करवरती. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे पोल्युशन कंट्रोल डिव्हायसेस. कोणते कोणते आहेत? फर्स्ट आहे एअर पोल्युशन कंट्रोल. नेक्स्ट डस्ट कलेक्शन सिस्टीम. नेक्स्ट आहे स्क्रबर्स. नेक्स्ट आहे सिवेज ट्रीटमेंट. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. नंतर आहे वेपर रिकव्हरी सिस्टीम अँड लास्ट आहे फायटो रेमिडिएशन. ओके, आपण वन बाय वन बघूयात. फर्स्ट एअर पोल्युशन कंट्रोल. हे काय सांगितले आता तुम्हाला मी? पोल्युशन कंट्रोल डिव्हायसेस कोणते कोणते आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे एअर पोल्युशन कंट्रोल. फर्स्ट त्याच्यामध्ये काय येतं? थर्मल ऑक्सिडायझर. त्यामुळे आपण पोल्युशन कंट्रोल करू शकतो. नेक्स्ट आहे डस्ट कलेक्शन सिस्टीम. त्यामध्ये कोणते कोणते येतात डिव्हायसेस? बॅग हाऊसेस. नेक्स्ट आहे सायक्लोन्स. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स प्रेसिपिटेटर्स. देन
हे काय झाले डस्ट कलेक्शन सिस्टीम. नेक्स्ट आहे स्क्रबर. ओके, स्क्रबरमध्ये काय येतं मग बॅफल स्प्रे स्क्रबर. बॅफल स्प्रे स्क्रबर. नेक्स्ट आहे सायक्लोनिक स्प्रे स्क्रबर. नेक्स्ट आहे सायक्लोनिक स्प्रे स्क्रबर. नेक्स्ट आहे इजेक्टर व्हेंटुरी स्क्रबर. इजेक्टर व्हेंटुरी स्क्रबर. नेक्स्ट काय मेकॅनिकली एडेड स्क्रबर. मेकॅनिकली एडेड स्क्रबर. नेक्स्ट काय आहे स्प्रे टॉवर. नेक्स्ट कोणता आहे स्प्रे टॉवर. नेक्स्ट काय आहे वेट स्क्रबर. नेक्स्ट काय आहे वेट स्क्रबर. हे काय झाले स्क्रबर्स. हे काय आहेत रे आपण बघतोय ते पोल्युशन कंट्रोल डिव्हायसेस आहेत डिफरंट. ओके, नेक्स्ट कोणतं आहे सिवेज ट्रीटमेंट. त्यामुळे कोणते येतात मग सेडिमेंटेशन, पण त्या सेडिमेंटेशनमध्ये प्रायमरी ट्रीटमेंट. ओके, नेक्स्ट आहे ॲक्टिवेटेड स्लज बायो ट्रीटर्स. नेक्स्ट आहे एरिएटेड लॅगोन्स. एरिएटेड रेटेड लॅगून्स. नेक्स्ट आहे कन्स्ट्रक्टेड वेटलँड्स. कन्स्ट्रक्टेड वेटलँड्स. हे काय झाले सिवेज ट्रीटमेंट. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. त्यामध्ये कोणते येतात API ऑइल वॉटर सेपरेटर्स. API ऑइल वॉटर सेपरेटर्स. नेक्स्ट आहे बायो फिल्टर्स. नेक्स्ट काय आहे बायो फिल्टर्स. नेक्स्ट डिझॉल्व्ड एअर फ्लोटेशन. त्यालाच काय म्हणतो आपण DAF म्हणजेच डिझॉल्व्ड एअर फ्लोटेशन. ओके, नेक्स्ट आहे पावडर्ड ॲक्टिवेटेड कार्बन ट्रीटमेंट. नेक्स्ट कोणता आहे पावडर्ड ॲक्टिवेटेड कार्बन ट्रीटमेंट. नेक्स्ट अल्ट्रा फिल्ट्रेशन. नेक्स्ट कोणता आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन. हे काय झालं इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर ट्रीटमेंट्स. नेक्स्ट आहे वेपर रिकव्हरी सिस्टीम अँड लास्ट फायटो रिमेडिएशन. हे काय झाले पोल्युशन कंट्रोल डिव्हायसेस. ओके, नेक्स्ट आहे आपला मोस्ट पोल्युटिंग इंडस्ट्रीज. त्यामध्ये मोस्ट पोल्युटिंग इंडस्ट्री कोणकोणत्या आहेत इन अ प्युअर अर्थ अँड इंटरनॅशनल नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन डेडिकेटेड टू एलिमिनेटिंग लाईफ threatening pollution in the developing world issues an annual list of some of the world's most polluting industries. आता कोणते आहेत मोस्ट पोल्युटिंग इंडस्ट्री. फर्स्ट लीड ॲसिड बॅटरी रिसायकलिंग. लीड ॲसिड बॅटरी रिसायकलिंग. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल मायनिंग अँड ओरे प्रोसेसिंग. नेक्स्ट आहे लीड स्मेल्टिंग. लीड स्मेल्टिंग. नेक्स्ट टॅनरी ऑपरेशन. नेक्स्ट कोणता आहे टॅनरी ऑपरेशन. नेक्स्ट आहे आर्टिसॅनल स्मॉल स्केल गोल्ड मायनिंग. आर्टिसॅनल स्मॉल स्केल गोल्ड मायनिंग. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल और म्युनिसिपल काय डम्पसाइट्स. डम्पसाइट्स. ओके, नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल इस्टेट्स. इंडस्ट्रियल इस्टेट्स. नेक्स्ट आहे केमिकल मॅन्युफॅक्चरिंग. केमिकल मॅन्युफॅक्चरिंग. नेक्स्ट आहे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग. नेक्स्ट कोणता आहे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग. नेक्स्ट कोणती आहे इंडस्ट्री डाय इंडस्ट्री. कोणती आहे डाय इंडस्ट्री. नेक्स्ट काय आहे ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन. हे काय झालं मोस्ट पोल्युटिंग इंडस्ट्री दी अर्थ. ओके, नेक्स्ट काय पॉईंट आहे वर्ल्ड्स वर्स्ट पोल्युटेड प्लेस. आता वर्ल्ड्समधील वर्स्ट पोल्युटेड प्लेस कोणते कोणते आहेत. द प्युअर अर्थ इश्यूज अँड ॲन्युअल लिस्ट ऑफ सम ऑफ द वर्ल्ड्स पोल्युटेड प्लेस कोणते कोणते आहेत. फर्स्ट अग्लोबोशाई किंवा घाना. सिर्नोबॉईल किंवा उर्काईन. सिट्राऊन रिव्हर किंवा इंडोनेशिया. हे कुठं आहेत त्याची सिटीचे नेम्स आहेत. ओके, डेझरनशिक रशिया. हजारेनबाग बांगलादेश. काउबेई झांबिया. कालिमंथन इंडोनेशिया. मॅटन्झा रायचुलू ॲग्रिएंटिना. नायगर रिव्हर डेल्टा नायग्रिया अँड नॉर्लिस्क रशिया. हे काय झाले वर्ल्ड्स मोस्ट पोल्युटेड प्लेस. ओके,
नेक्स्ट पॉईंट आहे आपला टाईप्स ऑफ पोल्युशन. त्यामध्ये कोणते येतात? एअर पोल्युशन, नेक्स्ट आहे लाईट पोल्युशन, थर्ड आहे मराईन पोल्युशन, 4 आहे नॉईज पोल्युशन, 5th आहे रेडिओ ॲक्टिव्ह कंटॅमिनेशन, 6 सॉईल कंटॅमिनेशन, 7 आहे शिप पोल्युशन अँड 8 आहे थर्मल पोल्युशन. 9 आहे व्हिज्युअल पोल्युशन, 10 वॉटर पोल्युशन अँड 11 वेस्ट. हे काय झाले? टाईप्स ऑफ पोल्युशन. ओके, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.